हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तसं तर हा व्हिडिओ मी आत्ता बनवणार नव्हती, पण काही दिवसांनी बनवणारच होती. पण मला आहे ना भाग पाडण्यात आलेला आहे की हा व्हिडिओ आत्ताच मला बनवून पोस्ट करावा लागत आहे. तर ज्यावेळेस मी माधुरीताईला लग्नाला बोलवलं होतं ना, त्यावेळेसच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि माधुरीताईंचं नाव मी पॉडकास्टमध्ये का नाही घेतला ते पण मला सांगायचं आहे. तर चला मग, नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. चला मग, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टॉपिक घेऊन आलेली आहे माधुरीताईचा शेवट, कारण सगळ्यांना याच व्हिडिओची वाट होती काय माहिती. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या ताटात जेवढं वाळून ठेवलं आहे ना, तेवढंच बघायचं, खायचं, दुसऱ्याच्या ताटात डोकायला जायचं नाही. मला कोणाचंही नाव नाही घ्यायचं ना, मला कोणाशी भांडण करायचं आहे ना, मला कोणाशी वाईट बोलायचं आहे. पण काही गोष्टी अशा मजबूर करतात ना लोक, की ते बोलायला भाग पाडतात. आता तुम्हाला सगळ्यांना गैरसमज हा पण होऊ शकतो सुरुवातीला, की माधुरीताईलाच काही बोलते का. तर एवढी माझी हिंमत नाही आणि एवढी माझी हे पण नाही की मी माधुरीताईला काही बोलीन. कारण माधुरीताईंनी जे केलेलं आहे माझ्यासाठी, जगात कोणीच करू शकत नव्हतं आणि या ठिकाणी एवढं खंबीर कोणीच उभं राहिलं नसतं. विषय काय झाला, आता माझं तर लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती पॉडकास्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना, मी लक्ष्मण दादा आणि वहिनीबद्दल सांगितलेलं आहे की त्यांनी कसं कसं ते माझ्या आयुष्यात आले, कसं कसं माझं आयुष्य त्यांच्या एका म्हणजे सपोर्टमुळे, निर्णयामुळे चेंज झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी नंतर शेवटला पूर्ण म्हणजे सुरुवातीला नाही, कारण मला काही विषय घ्यायचे नव्हते, पण सुरुवातीला नाही. आणि माधुरीताई आणि आदितीताई यांच्याबद्दल मी शेवटला फक्त 2 शब्द बोलली, जास्त नाही. हां, मी मान्य करते की पूर्ण व्हिडिओमध्ये मी लक्ष्मण दादाचे, वहिनीचे गुणगान गावले असतील, कारण तेवढा आनंदही त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात आला आणि तेवढं त्यांनी सपोर्ट पण केलं. अक्षरशः आता तुम्ही सगळ्यांनी लग्नाचा व्हिडिओ नाही पाहिलेला आहे, मी लग्नाचा व्हिडिओ नाही टाकलाय त्यामुळे. पण अक्षरशः ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशी नवरीची साडी, हळदीची साडी आणि साखरपुड्याची साडी घरीच विसरली होती. आणि आळंदीपासून कात्रज किती किलोमीटर आहे बघा. आणि लग्नाचं टायमिंग होतं 12 वाजता. आणि तुम्ही विचार करा, 12च्या आत हळद आणि साखरपुडा उरकून लग्नही 12 वाजेपर्यंत लावायचं होता. पण ते नवरीची साडी वगैरे घरी विसरल्यामुळं सगळं एवढं म्हणजे खूप उशीर झाला. लग्न आय थिंक 3-4 वाजता लागलं असेल. म्हणजे एवढं प्रॉब्लेम झालं होतं ना. मला याच्यासाठी कोणाला दोष नाही द्यायचं, पण प्रॉब्लेम काही सिच्युएशन अशी क्रिएट झाली होती की ते लक्षातच नाही आलं. ज्यावेळेस मी बाहेर निघली, आता मी तर जे म्हणजे लक्ष्मीताई होती म्हणा, पूजाताई होते किंवा आदितीताई तर नंतर आले होते खाली, पण मी यांच्याच भरोश्यावर बसली की यांनी घेतलं असेल, त्यांना वाटलं त्यांनी घेतलं असेल. जसं मला वाटलं की पूजाताईने घेतलं असेल, पूजाताईला वाटलं की लक्ष्मीताईने घेतलं असेल, लक्ष्मीताईला वाटलं पूजाताईने घेतलं असेल, पण त्या साड्या घरीच राहून गेल्या. आणि त्यावेळेस लक्ष्मण दादाजी एवढ्या फास्टमध्ये आळंदीपासून कात्रजला येऊन त्या सगळ्या साड्या घेऊन परत रिटर्न आले ना, या गोष्टीचा खरंच मला आश्चर्य वाटला. म्हणजे सक्का भाऊ पण एवढं करत नाही जीवाचे हाल, किंवा या ठिकाणी वडील पण असते तर नसतं केलं, किंवा म्हणजे एवढं कोणी कोणासाठी करत नाही. लक्ष्मण दादानी सलग लग्न जमल्यापासून तर लग्न होईपर्यंत जी धावपळ केलेली आहे ना, जे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे ना, मी शब्दात ते व्यक्त करू शकत नाहीये. त्या गोष्टी आठवल्या तरी मला असा विचार येतो की खरंच कोणी कोणासाठी एवढं करू शकतं का. पण याचा अर्थ असा नाही की माधुरीताईला कमी लेखते किंवा माधुरीताईने माझ्यासाठी काहीच केलं नाही. आता तुम्ही सगळ्यांनी तर उघड्या डोळ्यांनी बघितले की ज्या वेळेस माझ्यावर संकट आलं होतं, ज्यावेळेस मला माझ्यावर विश्वास ठेवायलाच कोणी तयार नव्हता, ज्यावेळेस सगळेच मला वाईट बोलत होते, जेव्हा की असं काहीच नव्हतं ना, कोणाचे काहीच पुरावे सापडले, उगं नको ते आरोप लावले गेलेले आहेत माझ्यावर. तुम्हाला माहीतच असेल, जी माझी यूट्यूब फॅमिली आहे ना जुनी, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. आणि जे कोणी नवीन असतील, त्यांना जर विषय लक्षात येत नसतील तर करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता जुने. तर त्यावेळेस मला एवढा त्रास दिला काही लोकांनी, त्या लोकांचे नावं बी म्हणले तर थू वाटते. तर एवढ्या त्रासामध्ये कोणी कोणाच्या सपोर्टला उभं नाही राहत बरं का. आनंदात सगळे येतात. आता बघा, काही दिवस मी म्हणजे रडायची, लाईव्हला यायची, तेव्हा लक्ष्मण दादांनी लक्ष दिलं. मग त्यांना वाटलं ही पोरगी दुःखी आहे, ही पोरगी कष्टाळू आहे, करू शकते, पण हिला सपोर्टची, आधाराची गरज आहे, आणि हिचं पुढचं आयुष्य कसं, हे सगळे तर विचार लक्ष्मण दादांनी, वहिनीने केले आणि त्याच्यात मध्यस्थीर पडून माझं चांगलं करून दिलं. पण ज्या वेळेस माझ्यावर वाईट वेळ होती ना, त्यावेळेस माधुरीताई उभ्या होत्या. आणि जेवढी वाईट वेळ लक्ष्मण दादा माझ्या आयुष्यात आल्यावर नव्हती ना, त्यापेक्षा डबल वाईट वेळ माधुरीताई जेव्हा माझ्या आयुष्यात आले, जेव्हा मला सपोर्ट केला, जेव्हा त्यांनी मला आधार दिला. जेव्हा की तुम्हाला सगळ्यांना माहिती, माधुरीताईला बीपीचा, शुगरचा आणि बऱ्याच गोष्टींचा त्रास आहे. त्यांचं एवढं पॉसिबल नाही की ते सारखं सारखं पुणे टू नाशिक, नाशिक टू पुणे चक्कर मारतील, कारण एवढा प्रवासाला अंतर बी किती 7-8 तास लागते. मी स्वतः गेली होती नाशिकला, 7-8 तास लागते, एवढा लांबचा प्रवास आहे. तरीसुद्धा माधुरीताई जीवाचे हाल करून येत होते माझ्यासाठी. मग हे सगळ्यांनी तर बघितलं, मग कसं बोलू शकतात की माधुरीताई काहीच नाही.
म्हणजे आल्यात मला काही गोष्टी ऐकायला, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, ना कोणाशी भांडायचं, ना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, ना कोणाच्या नादी लागायचं. कारण काही काही लोक असे पण आहेत जे जुने म्हणजे व्हिडिओ बनवत होते ना माझ्यावर, आत्ता पण बनवतात, असं मी ऐकलेलं आहे. पण मला त्यांना उत्तरही नाही द्यायची, कारण त्यांची हेच तेवढी आहे की मी त्यांना उत्तरंसुद्धा देणार नाही. तर मला फक्त एकच सांगायचे, म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल ना की अरे माधुरीताईचं नाव नाही घेतलं पॉडकास्टमध्ये, माधुरीताईने एवढं सगळं केलं हिच्यासाठी. आणि खरं सांगायचं ना तर आदितीताईचा सुद्धा कॉल आला होता. मी हा व्हिडिओ चांगल्या लोकांसाठी बनवत आहे, ना की वाईट लोकांसाठी, किंवा जे नेहमीच हेट करत राहतात, जळत राहतात, विनाकारण त्रास देत राहतात. माधुरीताईला असू द्या, मला असू द्या, अशा लोकांसाठी व्हिडिओ नाही बनवते. हा चांगल्याच लोकांसाठी व्हिडिओ बनवते. ज्यांना वाटत असेल ना की माधुरीताईबद्दल ही बोलली नाही, तर तुम्हाला सांगते, ज्या दिवशी पॉडकास्ट टाकला आदितीताई पण मला खूप ओरडली. तिचा पण कॉन्टॅक्ट आलता, मला म्हणली माधुरीताईने एवढं सगळं केलंय तुझ्यासाठी, लक्ष्मण दादाबद्दल बोलली, ठीक आहे, माझ्याबद्दल नाही बोलली, नको बोलू, पण खरं सांगायचं ना ते मी माधुरीताईबद्दल पण बोलली पॉडकास्टमध्ये आणि आदितीताईबद्दल पण बोलली, आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. ठीक आहे, मी पुरावे देणार, रील तर येणारच. त्या सरांना मी रिक्वेस्ट केलेली आहे, सर काही करा पण रील काढा. जेव्हा मी पॉडकास्ट द्यायला गेली, पॉडकास्ट घेतला, पण जेव्हा ते पॉडकास्ट एडिटिंगला गेला ना तर ते स्वतःच्या सरांनी न करता दुसऱ्या माणसाकडून करून घेतलेलं आहे, आणि त्या माणसांनी तेवढं माधुरीताईचा पार्ट आणि आदितीताईचा पार्ट काढून टाकलेलं आहे बोलल्याचा. कारण मी 2-2 मिनटं लास्टला बोलली आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे त्यांनी काढून टाकला असेल, मला नाही माहिती. पण तरीही मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की माधुरीताईचा विषय नक्की घ्या व्हिडिओमध्ये, तर ते हो बोलले होते, पण त्यांच्या लक्षात नसेल कारण त्यांनी दुसऱ्यांना एडिटिंगला दिला होता, असा विषय झाला. मी माधुरीताईचं नाव पॉडकास्टमध्ये घेतला नाही असं नाही, माधुरीताईचं नाव घेतला, आदितीताईचं नाव घेतलं. आणि तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पण जाऊन बघू शकता, ज्या दिवशी मी पॉडकास्ट देऊन आली तिथं मी आदितीताईला बोलली सुद्धा आहे की आदितीताई तुमचं पण नाव घेतलं. आदितीताई माझा मुलगा सांभाळायला थांबली आणि रडून रडून सांगितलं, असं पण मी सांगितलं. खोटं वाटत असेल तर तो व्हिडिओ बघा त्या दिवशीचा. त्यानंतर माझ्याजवळ काही पुरावे आहेत ते पण मी देणार आहे. आणि इकडं मी आदितीताईची शेवटला रेकॉर्डिंग पण वाजवून देईल की तिचं माझं काय बोलणं झालं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की एखाद्याबद्दल एवढं वाईट चित्तांना जरा विचार करा. आणि जर कोणाला असं वाटत असेल किंवा माधुरीताईची, तर मी खरंच समस्या माफी मागते बाबा. खरंच माझं काही चुकलं असं ना माधुरीताई, तर माफ करा, पण मी शपथ सांगते मी तुमचं नाव घेतलं आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला देईल. आणि आय थिंक मी स्क्रीनशॉट पण शेअर केलेले आहेत वाटतं तुम्हाला. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामुळे तुम्हाला दुसरं कोणीतरी त्रास देतोय, त्यासाठी मी माफी मागते. आणि अजून एक ग्रो मोशन या यूट्यूब चॅनलवरती माझं पॉडकास्ट झालेलं आहे, स्टोरी झालेली आहे आत्ता काल परवा. तर तेव्हा त्याच्यामध्ये मी माधुरीताईचा पूर्ण विषय मला नाविलास ते कव्हर करावं, म्हणजे जुन्या गोष्टी मला सांगायच्या नव्हत्या, घ्यायच्या पण नव्हत्या. पण आता काय करताना लोकांना जुन्याच गोष्टी लय आवडतात. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलेली आहे ते बघवत नाही लोकांना माझ्या मागच्याच आयुष्यात उकरून काढायचं राहते. कोणामध्ये चांगले गुण अजिबात, जे लोक वाईट आहेत ना स्वतः, त्यांना दुसऱ्यांमध्ये चांगले गुण अजिबात दिसत नाही, त्यांना वाईटच दिसतंय सगळं. मी म्हणते मी जर माझ्या आयुष्यात पुढे गेली आहे तर तुम्ही कशाला मागचे दिवस काढता. पण आता या लोकांनी मला मजबूरच केलं, त्यामुळे मग मी त्या ग्रो मोशनवर सुद्धा मी बोलून आलेली आहे. मागचे दिवस सगळं सांगितलं मी, माधुरीताई माझ्या आयुष्यात कशा कशा आल्या, कसं कसं सपोर्ट केलं, काय काय सपोर्ट केलं, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं पण एखाद्याला वाईट समजू नका, चितू नका. कमसे कम कानाने ऐकलेलं ते सोडा, पण डोळ्यांनी बघितलेलं सुद्धा इग्नोर करू नका. डोळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की ज्यावेळेस मी एकटी पडली होती, जेव्हा मला कोणाचा सपोर्ट नव्हता, जेव्हा माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता, जेव्हा मलाच कोणी आधारच नव्हता, ज्यावेळेस माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता, अक्षरशः माधुरीताईंनी पैशांची सुद्धा मदत केली मला. एवढं कोणासाठी करत नाही. हां, पैसे माधुरीताईचे मी वापस दिलेले आहेत, पण त्यांनी पैशांची सुद्धा मदत केली की ज्यावेळेस कोणीच उभं नव्हतं त्यावेळेस उभे राहिलं ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा सगळे असतात तेव्हा कोण ना कोणी येतच, पण जेव्हा कोणी नसतं, सगळे माघार घेतात ना, त्यावेळेस खरं पुढं जो येतो ना तो खरा जिगरबाज राहतो. तो जिगर फक्त माधुरीताईकडे होता त्यावेळेस आणि आहे आज पण. आणि मला एवढी आज पण गॅरंटी आहे की उद्याही काही प्रॉब्लेम झाला ना माझ्या लाईफमध्ये, तर माधुरीताई 100% उभे राहणार. एवढा विश्वास माझा डोळे बंद करून माधुरीताईवर आहे. त्यामुळं जरा माधुरीताईला असं बोलल्यामुळे मला वाईट वाटलं. काही लोकांनी बोललं वाटतं की माधुरीताईचं नाव नाही घेतलं पॉडकास्टमध्ये. खूप वाईट वाटलं मला. माधुरीताईंनी जे केलं आहे ना माझ्यासाठी ते कोणीच नाही करू शकत. ठीक आहे, माझी सख्खी आई जरी असती ना तरी त्याच्यामध्ये माघार घेतली असती किंवा काही ना काही मलाच उलट किंवा वाईट बोलले असते. पण माधुरीताईंनी जे करून दाखवलं ना, सत्याला न्याय मिळवून दिलं आणि माधुरीताई सत्याच्या समोर उभे राहिले, सत्याच्या सोबत उभे राहिले ना, ते जिगर प्रत्येकामध्ये नसतं बरं का. खोट्याची दुनिया आहे ही, खोट्याचंच नाणं खणखण वाजते म्हणतात ना, ती गोष्ट खरी आहे. खोट्याची दुनिया आहे, पण इथं खऱ्याचं लवकर चालत नाही. आणि जेव्हा खरा एकटं पडतो ना तेव्हा असं दूत कोणीतरी येतोच. आणि माधुरीताई आहे ना, साक्षात स्वामींसारखे उभे राहिले होते. स्वामी आईच म्हणावं.
तर मी तुम्हाला सांगते, जे कानाने ऐकतात त्याच्यापेक्षा डोळ्यांनी बघण्यावर विश्वास ठेवा. मी भलेही पॉडकास्टमध्ये नाव नाही घेतलं असं तुम्हाला वाटत असेल, मी घेतलेलं आहे, पण ज्यावेळेस रील येईल त्यावेळेस कॉलअप केली जाईल, शेअर केली जाईल, त्यावेळेस तुम्ही बघाच. मी प्रयत्न करते, त्या सरांना रिक्वेस्ट पण केलेली आहे. इथून पुढची आदितीताईची पण रेकॉर्डिंग मी वाजवते, कारण तुम्हाला जर वाटत असेल की नाही हे असं काही पण सांगते, तर ती रेकॉर्डिंग पण ऐकून घ्या. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल. ती पण मला खूप ओरडली की माधुरीताईंनी एवढं सगळं केलं तुझ्यासाठी आणि तू त्यांचं नाव नाही घेतलं. माझं नाही घेतलं जाऊ दे, पण माधुरीताईचं नाव तू घ्यायला पाहिजे होतं. अरे बाबा, मी सांगते, मी घेतलंय नाव, फक्त त्या विषयावर मी अजून व्हिडिओ बनवला नव्हता ना. हा व्हिडिओ मला आता बनवायचा पण नव्हता, पण मला मजबूर केलं गेलं, कारण ताईला पण वाईट वाटत असेल असं मला वाटतंय. ताईचं माझं थोडंसं बोलणं झालं होतं, त्याच्यातून मला समजल्या काही गोष्टी. पण मी ज्या दिवशी पॉडकास्ट यायचा होता तेव्हाच मी माधुरीताईला सांगितलं की ताई, मी लाईव्ह स्टोरीवर पॉडकास्ट देऊन आलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्याबद्दल पण बोललेली आहे. त्यावेळेस ताई आनंदी झाले होते. मग वाट पाहिल म्हणले ताई. आणि त्यानंतर मग जेव्हा ते पॉडकास्ट अपलोड झाला ना, त्यावेळेस मी बघते तर ताईचं नाव नाही. आदितीताई पण म्हणली ताईचं नाव नाही. मी स्वतः शॉक झाली. मग असं झाल्यावर मग मी ताईला जाऊन माफी मागितली. म्हणलं ताई, असा असा विषय झाला, एडिटिंगमध्ये तुमचा विषय कट केलेला आहे, ते त्यांच्या लक्षात नाही आलं, पण सॉरी. मी माफी मागितली ताईला. पण ताई काय म्हणले, मला वाईट वाटलं नाही, एवढं काही मनावर घेऊ नको, पण आता लोक बोलतील. तर मी काय म्हणते, ताईचा आणि माझा विषय, नाव घ्यायचं नाही घ्यायचं, काय करायचं नाही करायचं, लोकांना काय एवढे उचापत्या पडतात हेच कळत नाही. आणि बाकी जे सखी मंचवाले आहेत त्यांना जर वाईट वाटलं असेल ना, त्यांच्यासाठी पण माफी. पण जे दुसरे लोक आहेत ज्यांना बोलायचाच अधिकार नाहीये, कारण ते लोक ना कधी माझ्या चांगल्या वेळेत आले ना कधी वाईट वेळेत आले, त्यांना बोलायचाच अधिकार नाही. अशा लोकांनी कशाला बोलायला पाहिजे बरं, तुम्हीच सांगा. तर चला, मला एवढंच वाटतं की कोणाच्या बोलल्याने काय फरक पडत नसतं माधुरीताई. आणि मी खरंच, तुम्हाला जर वाटत असेल तर परत एकदा माफी मागते. मी कुठेही चुकलेली नाही आहे. मी तुमचं नाव घेतलं होतं आणि परत तुम्हाला अपेक्षा नसणार बी की मी तुमचं नाव घ्यावं, एवढं मला माहिती आहे. तरी पण मी ग्रो मोशनवर बोललेली आहे. तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. पण सगळ्यांनी एकदा, आता मी जे पुढं रेकॉर्डिंग वाजवणार आहे ना, ती रेकॉर्डिंग बघून घ्या आणि मग व्हिडिओ एंड होणार आहे. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच रेकॉर्डिंग ऐका आणि मग व्हिडिओ बंद करू आपण. हा एक पुरावा म्हणून मी रेकॉर्डिंग टाकत आहे, नाहीतर काही गरज पण नव्हती. पण प्लीज रिक्वेस्ट आहे, माधुरीताई आणि माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. जरी आज माधुरीताई, मी जास्त विषयावर आमची चर्चा होत नाही, आम्ही बोलत नाही सारखं फोनवर, काहीतरी काम असेल तेव्हाच. पण एवढा विश्वास आहे अजूनही, तुम्हाला सांगते. आज पण माझ्या लाईफमध्ये असं काही वाईट झालं ना परत काही, तर 100% माधुरीताई परत एकदा उभे राहतील, एवढा मला त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास आहे. त्यामुळे माधुरीताई आणि माझ्यामध्ये फट पाडण्याचे प्रयत्नही करू नका. तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही, कारण जेव्हा दोन्ही साईडनी समजदार व्यक्ती असतात ना, त्यावेळेस तिसरा येऊन मोडण्याचं किती प्रयत्न केलं तरी मोडू शकत नाही, एवढं मला समजते. त्यानंतर ही रेकॉर्डिंग आहे का, आणि बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चालू आहे ताई काम, काय करू, एक कुटाणा. 12 वाजता पॉडकास्ट पडला. हा, बघितलं का? बघितला, पण त्याच्यामध्ये माधुरीताईचं नावच नाहीये ग. अहो, विषय काय झाला माहितीये का, तर सरांना बोलली मी पण बघितला पूर्ण पॉडकास्ट. मी नाव घेतलं होतं, तुम्हाला नाही का मी बोलली होती त्या दिवशी नाव घेतलंय म्हणून. तू तर त्या दिवशी मला बोलली की माधुरीताईचं नाव घेतलंय, पण मी पूर्ण व्हिडिओ बघितला, त्यात तर नाव कुठंच नाही दिसलं. अहो, मी पण बघितला, मला पण नाव नाही दिसला, पण मलाच प्रश्न पडला. मग मी सरांना बोलली, तर सर मला बोलले म्हणे एडिटिंग मध्ये कट केला, ते म्हणजे दुसऱ्या माया दरवाजा खोल. तर मला म्हणले एडिटिंगला दुसऱ्यांकडे दिला होता, काय माहिती कोणता विषय. तरी मी म्हणलं सर तुम्हाला की आदितीताईचा आणि माधुरीताईचा विषय कट नका करू म्हणून. अगं, पण मी तुला काय म्हटलं, माझं नाव नाही घेतलं तरी चालेल काय, पण माधुरीताईचं नाव तू घ्यायला पाहिजे होतं. आता त्यानं कट केलं त्याचं मला माहित नाही. मी घेतलं, कशी सांगू तुम्हाला. आलं कसं नाहीये, का नाही आलं? आता काय सांगू बाई तुम्हाला, मला स्क्रीनशॉट पाठवा लागेल बघा, त्यांना विचारा तुम्ही लागेल फोन करून. मी तुमचं नाव घेतलंय, मी काय म्हणते तुला करिश्मा, माझं राहू दे, माझं घेऊ पण नको, पण माधुरीताईंनी वाईट काळात भरपूर साथ दिली. तुला आईसारखं सगळं संगोपन पालन पोषण केलंय, पोरगी म्हणून तुझं सगळं, तुझी आई आहे ती. हा, आणि त्यांनी कसं काय तिचं नाव कट केलं? मी बोलली बाई, मी माधुरीताईला पण मेसेज केला, त्यांना काही पण करा म्हणा, पण त्या नावाचा तरी मला काढून पाहिजे व्हिडिओ. तुम्ही कट केलंय ना तरी ते काहीतरी कर. सर मला म्हणले मी रील तरी काढून देऊ शकतो म्हणले, आता मोठ्या व्हिडिओमध्ये तर नाही आला, पण ते जर क्लिप असेल तर मी त्याच्यातून तेवढी रील काढतो म्हणले माधुरीताईची. म्हणलं रील काढा, मला कोलॅबरेशन करा, माधुरीताईला कोलॅबरेशन करा, मला काही माहित नाही म्हणलं. तेवढा भाग तुम्हाला, तरी मी जाताना बोलली होती म्हणलं की तुम्ही एवढा भाग नक्की टाका म्हणून, तर हो म्हणले. आणि मग मला म्हणायला लागले दुसऱ्यांकडे एडिटिंगला दिलता तर त्यांनी काढून टाकलं.
मग आता बघतो मी आहे का, मग थोडासा उशीर लागेल सगळा विषय ऐक. रील देईन म्हणले. सगळा विषय लक्ष्मणदादाचाच त्यांनी उचलून धरला. आणि मी तुझ्या लग्नाचा लक्ष्मणदादाबद्दल जास्तच बोलली, म्हणजे जास्त बोलली ना, सगळं जास्त लक्ष्मणदादाबद्दलच आहे. तुमच्याबद्दल आणि माधुरीताईबद्दल मी लास्टला बोलली, पण फक्त 2 शब्द बोलली, म्हणजे एवढं नाही बोलली, पण मी शॉर्टकट मध्ये सांगितलं तुमच्या दोघींचा बी. पण विषय तसा झाला, मला म्हणले कट करण्यात आला तेवढा भाग. मग आता मी तरी काय बोलू त्यांना, तरी मी परत बोलली की मला स्क्रीनशॉट पाठवते, मी खोटं वाटत असेल. तू मला बोलली, पण ते चुकीचं आहे ना ग, असं नाही ना. त्यांना वाटेल तेवढंच ते ठेवणार, बाकीचं कट करणार. जेवढं तुम्ही शूट घेतलं तेवढं तुम्ही टाकायला पाहिजे होतं. काय बोलू आता, मलाच काही कळना झालंय त्यांना. पण आमचे गैरसमज झालेत ना, त्याचं काय. आता माझा अजिबात नाही विषय घेतला तरी चालत. गैरसमज सगळ्यांचेच होणार आहेत आता, की माधुरीताईने एवढं केलं तिच्यासाठी, माधुरीताईचं नाव नाही घेतलं, असे बी बोलतील लोक, मला माहिती. पण मग आता काय काय बोलू मला सांगा, मलाच काही सूचना झालंय, माझं डोकं मला माहित नाही काय माधुरीताईचा कुठलाही व्हिडिओ घे, पण मला पाहिजे. कारण की त्या बिचारीने भरपूर संकटातनं वाचवलेला आहे. तू काहीही कर. मी बोलते सरांना बोलली, तरी पण मला असं ते डाऊट आलंच ना, म्हणलं काहीतरी विषय गडबड दिसतोय. तर ते मला म्हणले आता बघतो म्हणे, रील शिवाय आता पर्याय नाही म्हणले मला. मग मी काय करू, काय करू आता सांगा. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आता मला पॉडकास्ट बी भरपूर आलेले, तिथं तर जास्त विषय घेईलच मी. तसं मला सांगायचं होता. अहो तिथे तर घेणार आहेस की नाही तू विषय. मी काय म्हणते, आता दुसऱ्या पॉडकास्टला मला भरपूर आलेले, तिकडे गेल्यावर तर मी घेईलच. पण याच्यामध्ये मला काय पाहिजे, व्हिडिओ लय मोठा होतोय, लवकर उरका म्हणून मग तेवढासा छोटासा थोडासाच भाग घेतला, पण घेतला होता नक्की. मग आता यांनी असली गडबड केल्यामुळे मलाच काही उमजणं झालंय, आता काहीच बोलता येईना त्यांना, कारण व्हिडिओ अपलोड झालेले आहे. ऐक, आता ते व्हिडिओ पडला झालं, मी सगळा पाहिलेला आहे व्हिडिओ. कुठेही नाव नाहीये, फक्त लक्ष्मणदादाच आहे. त्यांचं पण घे नका शूट. तुला वाटलं की तू बोलली, पण आपण लक्ष्मणदादाच्या घरी भेटलो होतो तेव्हा तुम्हाला नाही म्हणली का, माझी आदिती ताई अशी तशी, मी आदिती ताई तुमचं सुद्धा नाव घेतलेलं आहे, पोरग सांभाळायला घरी राहिली म्हणून, नाही का, असं मी बोलली तुम्हाला. व्हिडिओ बघा की तुम्ही लक्ष्मणदादाच्या घरचा. मग असं कसं होऊ शकते की मी तुम्हाला येऊन सांगितलं की आम्ही, लक्ष्मणदादाला विचारा ना, लक्ष्मणदादा तिथंच होते की, ते पण म्हणले की घेतले माधुरीताईचं ना आदितीताईचं नाव घेतले. तू एवढं पण बोलली की मी बोलत असताना भरपूर इमोशनल झालते, माझ्या डोळ्यात पाणी आलं माधुरीताईचं नाव घेताना, की त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. पण हे गोष्ट आलेलीच नाही, आता काय करायचं. आता त्याने कट केला, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे ना. पण आता तुला दुसरं आल्यात ना पॉडकास्ट, दुसरे आल्यात का, तिथं तर नाव घे. तिथं सांगेल बाई मी, आधी अजून 2 ठिकाणी आलेले आहेत, तिथं सांगते. पण हे लय म्हणजे मला जेवढं वाईट वाटत आहे की माझ्याजवळ आता शब्द नाहीत बोलायला, पण तरी मी त्यांना रिक्वेस्ट करून रील काढायला लावलेली. ते म्हणले थोडासा उशीर लागेल, पण 100% देईल म्हणले रील. आता बघते. ठीक आहे, चालतंय, बघ थोडं नक्की बघ. चालतं, मी बाहेर आहे, करते कॉल तुला. मी व्हिडिओ पाहिला होता म्हणून तुला पटकन कॉल करतो. ठीक आहे, बघते. ठेवू का. हो.